आज मी तुम्हाला फक्त 2 बटाट्यापासून खूप छान हेल्दी, क्रिस्पी आणि नरम सॉफ्ट असा हा नाश्ता बनवून दाखवणार आहे। सकाळ सकाळच्या घाईमध्ये तुम्ही लहान मुलासाठी स्नॅक्ससाठी हे बनवून देऊ शकता। खूप हेल्दी नाश्ता आहे आणि खाता क्षणी त्यांना आवडेल इतका भारी हा नाश्ता लागतो। तर चला बघूया याला लागणारे साहित्य, बनवायची कृती आणि आवडल्यास नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राइबर करा। इकडे बघू शकता खूप छान हा टेस्टी हेल्दी नाश्ता फक्त आपण 2 बटाट्यापासून करणार आहोत। तर इकडे मी 2 बटाटे घेतलेत। हे मोठ्या साईजचे बटाटे सोलून घेतलेले आहेत। याच्यावर थोडंसं लागलेलं हे साल्ट हे सुद्धा काढून घेते आणि बघू शकता आता मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत। हे असं आपल्याला किसून घ्यायचं किसणीच्या सहाय्याने हे असं किसून घ्यायचं। मोठी किसणी असेल तर त्याचे मोठे स्लाइस पडतात। ही माझी बारीक किसणी आहे त्यामुळे याचं बारीक किस निघणार आहे। तर हे फक्त 2 बटाट्यापासून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही चहासोबत हा नाश्ता बनवून खाऊ शकता। इतका सोपा आणि खूपच कमी वेळात होणारा हा नाश्ता आहे। तर मी इथे हे 2 बटाटे जे आहेत ते पूर्णपणे सोलून घेतलेले आहेत व्यवस्थित। आता आपण हे एका जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा याला धुवून घ्यायचं आहे। त्यामुळं काय होतं याच्यामधला सगळा स्टार्च निघून जातो आणि नाश्ता आपला कुरकुरीत बनतो। कारण की हा स्टार्च जो असतो ना बटाट्याचा तो सर्व काढला की बटाटे एकदम असे कडक राहतात, छानपैकी नरम सॉफ्टसुद्धा राहतात आणि पूर्णपणे मस्त कुरकुरीत असा नाश्ता होतो। तर हे बघू शकता व्यवस्थित असं मी धुवून घेतलं आहे। 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे। जितकं होईल तितकं हे पाणी काढत राहायचं आहे। हे बघू शकता आता पूर्णपणे स्वच्छ हे धुवून झालेलं आहे आणि मोकळे सुटसुटीत ह्या बटाट्याची जी आपण किस करून घेतला आहे तो तयार झाला आहे। तर आपण हे जरा साईडला ठेवूया। 1 मिनटं साईडला ठेवून द्यायचं। थोडंसं सुके झाले बटाटे की त्याच्यामध्ये तुम्ही इथे आवडीनुसार व्हेजिटेबल टाकू शकता। म्हणजे मी इथं कोथिंबीर टाकते, इथे तुम्ही पालक टाकू शकता, मेथीसुद्धा टाकू शकता किंवा शिमला मिरची, गाजर वगैरे जे पण तुम्हाला काय आवडेल ना व्हेजिटेबल तुम्ही इथं टाकू शकता। आणि तिखटपणा देण्यासाठी थोडंसं म्हणजे 2च मिरच्या मी इथं कमी तिखटवाल्या टाकून घेते। हे बघू शकता हा खूप हेल्दी नाश्ता आहे। आता आपला जो रुटीन झाला आहे खूप घाई गडबडीचा आहे, म्हणजे वेळ भेटत नाही आपल्याला असे चांगले आणि खूप वेळाचे असे रेसिपी बनवण्यासाठी। तर त्यासाठी असे कमी वेळामध्ये होणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय केल्या पाहिजेत। तर त्याच्यावर थोडासा मी अद्रक असा किसून टाकून घेते आहे। अद्रक इथं ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण टाकला तर चांगला चटपटी स्वाद येईल। तर ते मी अद्रक टाकून घेतलं आहे आणि थोडंसं अर्धा चमचाच्या अंदाजाने हे लाल मिरचीचा कूट टाकून घेते। लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर लाल मिरचीचा कूट नाही टाकला तरी काही हरकत नाही, फक्त 2 मिरच्या टाकल्या तरी पुरेसं आहे। ते बघू शकता याच्यामध्ये धना पावडर टाकला 1 चमचा, थोडीशी किंचित हळद, जरासा रंग येण्यासाठी नाश्त्याला आपल्या थोडीशी हळद टाकली आहे। थोडंसं जिरा पावडर टाकलेला आहे, अख्खे साबूत जिरे टाकले तरी हरकत नाही आणि जिरा पावडर अर्धा चमचा टाकला तरी हरकत नाही। आता याच्यामध्ये मी टाकून घेत आहे चाट मसाला। चाट मसाल्याने खूप छान आपला नाश्ता जो आहे ना तो आंबट गोड असा चटपटीत लागतो। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकले। आता चाट मसाला नसेल तर लिंबूचा अर्धा रस किंवा आमचूर पावडर तुम्ही टाकू शकता। आता इथं मी 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकते। आता तुम्ही तांदळाचं पीठ नसेल तर इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता किंवा मैदा टाकू शकता। हे बघू शकता आणि हा नाश्ता जर तुम्हाला उपवासासाठी बनवायचा असेल तर अरारोट पावडर मिळतो बघा, तो टाकून हा नाश्ता बनवू शकता। उपवासासाठी जर बनवायचा असेल तर ह्याच्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकायचं नाही। आणि असं रोजचं जर खायच्यासाठी बनवायचं असेल तर मग मैदा, तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर टाकून किंवा बेसन पीठ वगैरे टाकून सुद्धा हा नाश्ता तयार होतो। हे बघू शकता मस्त मिक्स झालेलं आहे। तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि छानपैकी याला जरा थोडंसं सेट करून द्यायचं आहे, म्हणजे 5 मिनटं याला जरा ठेवून द्यायचं, म्हणजे काय होईल सगळे साहित्य याच्यामध्ये व्यवस्थित मुरले जातील। आणि हे तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकू शकता। आता इकडे मी कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडे आपलं झालेलं आहे 5 मिनटं ठेवून। आपण काय करायचं छोटे छोटे याचे गोळे बनवायचे म्हणजे बाउल बनवायचे। इकडे तुम्ही आवडीनुसार याला शेप देऊ शकता, म्हणजे चौकोन आकार देऊ शकता किंवा कटलेटचा आकार देऊ शकता, वड्याचा आकार देऊ शकता, हवं त्या साईज तुम्ही याला देऊ शकता, शेप देऊ शकता। इथं मी असे छोटे छोटे बाउल बनवते। ह्या स्टेजवर ना तुम्ही जर चीज टाकली ना, अमूल चीज किस करून, तो खूप छान हेल्दी नाश्ता होईल, चीजी नाश्ता होईल तुमचा। हे बघू शकता आता मी सर्व काढून घेतलेले आहेत आणि हे इतके बाउल तयार झालेले आहेत। हे मी मोठ्या साईजचे केले, छोटे छोटे साईजचे सुद्धा तुम्ही हे करू शकता। हे बघा भारी झालेले आहेत।
तर मी ही तुम्हाला रेसिपी दाखवायपुरती करते आहे. भरपूर क्वांटिटीमध्ये पण तुम्ही करू शकता हा नाश्ता. तर आता गरम तेल झालेलं आहे आणि एक एक करून हे असे आपले हे सगळे बाउल याच्यामध्ये टाकून घ्यायचे. जर थोडासा सेप बिघडला ओल्यापणामुळं तर तुम्ही असं हातावर त्याला थोडासा सेप देऊ शकता, म्हणजे तुटत नाही काही नाही. हे बघा, हे असं प्रेस करून मस्त याला गोलाकार देऊ शकता. अजिबात तुटत नाही, पॅक राहतात. आपला सगळा स्टफिंग याच्यामध्ये पॅक राहतो, तुटत नाही अजिबात. हे बघू शकता. आता मी सगळे व्यवस्थित शेप दिलेला आहे पुन्हा एकदा, आणि हे सगळे गरम तेलामध्ये मी टाकून घेत आहे. हे आपले सगळे वडे जे आहेत ते टाकून घेते. हे तरी मी मोठ्या साईजचे केलेले आहे, तुम्ही छोटे छोटे सुद्धा करू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये. आणि ह्याला लगेच पलटी करायचं नाही, थोडा वेळ द्यायचा, जोपर्यंत खालची साईड ह्याला थोडीशी कडक होत नाही ना, सुटत नाही ना अलगर, तोपर्यंत ह्याला असं पलटी नाही करायचं, नाही तर काय होईल, तुटलं जाईल सगळं. आपण फक्त सुरुवातीला चमच्याच्या साईडने असं चेक करायचं. जर खालची साईड थोडी कडक झाली असेल तर लगेच हे सुटले जातात. आणि मग पलटी करायचं हलक्या हाताने. सर्व जे आपले हे वडे टाकलेत ना आपण, हे बाउल टाकलेत बटाट्याचे, ते सगळे असे हलक्या हाताने मग अलटी पलटी करून घ्यायचं. आणि 1 मिनटं 2 मिनटं झाले की पुन्हा एकदा ह्याला असं पलटी करून घ्यायचं. आणि मग एकदा ह्याच्यामध्ये चांगला असा कडकपणा तयार झाला की मग हाय फ्लेमवर ह्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं, आपल्या वड्यासारखं किंवा भजे वगैरे तळतो ना तसं मग ह्याला फ्राय करून घ्यायचं हाय फ्लेमवर. पण सुरुवातीला डिमच गॅस ठेवायचा, म्हणजे मंद गॅस ठेवायचा, आणि चांगला ह्याच्यामध्ये कडकपणा तयार होऊन द्यायचा. लगेचच फास्ट गॅस करायचा नाही अजिबात, नाही तर काय होईल, सुरुवातीलाच तुम्ही फास्ट गॅस ठेवताना तर वरच्यावर असं क्रिस्पीपणा तयार होईल, वरच्यावर कडकपणा तयार होईल, पण आतून जी स्टफिंग आहे ना ती कच्ची राहून जाते. त्यामुळं व्यवस्थित मंद आचेवर याला फ्राय होऊन द्या सुरुवातीला. आणि चांगला ह्याच्यामध्ये कडकपणा बघू शकता तुम्ही तयार होत चाललेला आहे, मंद आच आहे. आता हाय फ्लेम केली थोडीशी, आणि आता हाय फ्लेमवर याला मस्त असा रंग येईल, कारण आतून मंद आचेवर मी छान याला फ्राय करून घेतलेला आहे. तर बघू शकता आता हाय फ्लेमवर मी याला झटकीपट फ्राय करून घेते. हे बघा किती छान याला रंग चढत चाललेला आहे, कारण मी इथे गॅस फास्ट केलेला आहे आणि लक्ष ठेवून याला फ्राय करून घ्यायचं आहे. गरमागरम हे क्रिस्पी आपले बटाट्याचे स्नॅक्स तयार झालेले आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही अमूल चीज वगैरे टाकले ना तर खूपच छान चीजी हा नाश्ता तयार होईल. ते बघू शकता किती भारी हा आपले बटाटे फ्राय झालेले आहेत. आता मी इथे गॅस बंद करून घेते आणि उरलेल्या गरम तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं. बघू शकता मस्त झालेले आहेत, अगदी छान क्रिस्पी लाल भडक असे मस्त फ्राय झालेले आहेत आपले सगळे स्नॅक्स बटाट्याचे. आता हे सगळे काढून घ्यायचे, एक्स्ट्रा ऑइल याचं काढून घ्यायचं असं, आणि हे सर्व एका प्लेटमध्ये किंवा जाळीमध्ये काढून घ्यायचं. आणि हे तेल आपण उरलेलं नंतर आपण वापरू शकतो. आता इकडे बघू शकता किती छान हे आपले बटाट्याचे बाउल तयार झालेले आहेत खाण्यासाठी. व्हेजिटेबल भरपूर, किंवा आपण ह्याच्यामध्ये चीज वगैरे टाकलं तर चीजनी भरपूर असा हा नाश्ता तयार होतो. मी सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवला आहे, प्रोसेस दाखवली, पण तुम्ही ह्या नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा बनवू शकता. तिकडे बघू शकता मस्त क्रिस्पी झाले, तुम्ही याचा क्रिस्पीपणा बघू शकता. गरम आहे, तोडता येत नाही सध्या. आता असं कॅचअप घ्यायचा आणि कॅचअपसोबत याचा मस्त आनंद घ्यायचा, किंवा गरमागरम चहासोबत सकाळी नाश्त्याला तुम्ही हे बनवू शकता. हे बघा आता मी कॅचअप घेतलेला आहे आणि हा नाश्ता आपला हा क्रिस्पी झालेला आहे तयार खाण्यासाठी. लहान मुलं तो इतके आवडीने खातील. जर तुम्ही याच्यामध्ये चीज वगैरे टाकलं तर खूपच चांगला नाश्ता होईल त्यांना. तर बघू शकता आता मी हे तोडून दाखवते. गरम आहे, हाताला पोळत आहे, पण तरीसुद्धा मी तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा इकडे बघू शकता, हे बघा बटाट्याचं तांदळाच्या पिठाची स्टफिंग बघा आतमध्ये किती छान पॅक झालेली आहे आणि नरम सॉफ्ट झाले. खूप छान प्रकारे आपण याला फ्राय केले आतून, आणि वरून जायचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता किती भारी झालेला आहे. आणि याला असं डिप करायचं, मस्त कॅचअपसोबत याचा स्वाद लागतो. आंबट गोड आपण याच्यामध्ये चाट मसाला वगैरे टाकलेला आहे, तर एकंदरीत इतका भारी हा नाश्ता लागतो, चटपटीत असा खाण्याला. मला तर खूप भारी वाटला. याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे याचा क्रिस्पीपणा मला खूप जाणवला, आणि मध्ये मध्ये नरम सॉफ्ट बटाट्याचा एक फ्लेवर येतो आहे. तर खूपच भारी तयार झालेला आहे नाश्ता. नक्की ट्राय करा एकदा. जर तुम्हाला नाश्त्याला सुचलं नाही काय तर अशा टायमाला फक्त 2 बटाट्यापासून हा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता झटकीपट. घाई असेल तर झटकीपट हा नाश्ता तर तुम्हाला खूप उपयोगाचा पडेल. तर आवडला असेल तर ट्राय करा. लहान मुलांना सुद्धा हा बनवून द्या. फक्त त्याच्यामध्ये अमूल चीज किंवा भरपूर असे व्हेजिटेबल टाकून त्यांना द्या, म्हणजे काय होईल, खूप चांगलं प्रोटीन भेटेल आणि भाज्याचं सुद्धा खाण्यात येते. तर बघू शकता छान झालेला आहे. तर ते खाऊन घेते मी, तुम्ही पण या सगळे खायला. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
तर मस्त झालेलं आहे. क्रिस्पी आणि चटपटीत असे हे स्नॅक्स तयार झालेत बटाट्याचे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.